मारेगाव तालुक्यातील बोटोणी येथे जनकल्याण समितीच्या वतीने सुरू असलेल्या अटल बिहारी वाजपेयी ग्रामीण रुग्णालयावर अलीकडेच काही माध्यमांद्वारे बोगस असल्याचे आरोप करण्यात आले होते। त्यामुळे तालुक्यात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते। परंतु नेमकं सत्य काय असा प्रश्न जनतेमध्ये उपस्थित होत असताना काल रुग्णालयाचे अध्यक्ष प्रमोद थारकर यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर माहिती दिली। जनकल्याण समितीचे अध्यक्ष थारकर यांनी स्पष्ट केले की रुग्णालय हे शासनाच्या नियमानुसार संपूर्णपणे कायदेशीर असून सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आलेली आहे। हे रुग्णालय माझ्या वैयक्तिक खर्चातून सुरू केले असून ग्रामीण भागातील रुग्णांना निःशुल्क सेवा पुरवण्याच्या हेतूने हे कार्य सुरू आहे। त्यांनी जनतेला आवाहन केले की गैरसमज दूर करून या सेवाभावी कार्यात सहकार्य करावे। या प्रकरणाची खातरजमा करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्चना देठे, तहसीलदार उत्तम निलावाड आणि गटविकास अधिकारी वनखंडे यांनी रुग्णालयास भेट दिली। त्यांनी कागदपत्रे, औषध साठा आणि सेवा सुविधांची तपासणी केली। तपासणी दरम्यान 2 कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्या असून त्या 8 दिवसांच्या आत पूर्ण कराव्यात अशा सूचना असा आदेश संबंधित अधिकाऱ्यांनी दिला आहे। या त्रुटी लवकरच दूर करण्यात येतील अशी माहिती जनकल्याण समितीच्या अध्यक्षांनी पत्रकार परिषदेत दिली। तपासणी दरम्यान रुग्णसेवेसाठी आवश्यक असलेल्या सर्व पायाभूत गोष्टी योग्य आणि कायदेशीर आढळल्याचेही अधिकाऱ्यांच्या निरीक्षणात आले। त्यामुळे रुग्णालयाबाबत सुरू असलेल्या अफवांना यामुळे चाप बसला आहे। अध्यक्ष प्रमोद थारकर यांनी पुढे सांगितले की कोणतीही संस्था जर स्वतःच्या खर्चाने रुग्णसेवा देत असेल तर ती निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी बाब आहे। आमचा एकमेव उद्देश ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा देणे हा आहे। कृपया अफवांवर विश्वास न ठेवता सत्य माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी असे आवाहन यावेळी अध्यक्ष थारकर यांनी केले। बोटोणी येथे जे रुग्णालय सुरू झाले आहे त्याच्या अनुषंगाने वर्तमानपत्रामध्ये जे बातम्या प्रकाशित झाल्या त्यामध्ये बोगस दवाखाना आहे म्हणून अशा बातम्या प्रसार झाल्या। तुमचं म्हणणं काय आहे त्या नेमकं? तर जो लोकांमध्ये जो म्हणजे भ्रम तयार केलेला आहे काही लोकांनी की बोगस दवाखाना आहे, तर इथे जे आहे सर आम्ही निःशुल्क सेवा देऊन राहिलो। बोगस त्याला म्हटलं जाते की इथे जर काही आम्ही पेशंटकडून आम्ही जे काही इथे जे घेऊन राहिलो तर त्यामध्ये बोगस म्हटलं गेलं असतं सर। पण इथे जे आहे निःशुल्क सेवा आम्ही देऊन राहिलोय आणि सर्व जे आहे मॅनेजमेंट कडून सर्व म्हणजे त्यांनी आज प्रत्येक गोष्टीची काळजी घेऊन त्यांनी आज इथे बोटोणीला जे हॉस्पिटल आणलेलं आहे तर त्यामध्ये जे इथे गरज होती प्रॉपर लोकांना आणि इथे जे रुग्ण येऊन राहिले ते सुद्धा हे म्हणून राहिले की नाही बा आम्हाला खूपच इथे आवश्यकता होती दवाखान्याची। आणि इथे जे आहे गोरगरिबांचे जे आहे की बाहेर जे गेल्यानंतर लवकर म्हणजे तात्काळ त्यांना इथे जे प्राथमिक सेवा आहे ते इथे मिळून राहिली सर। इथे मारेगाव तालुक्यामध्ये चिंचोली बोटोणी येथे जे रुग्णालय सुरू झाले आहे आणि बोगस रुग्णालय आहे म्हणून वृत्तपत्रामध्ये वारंवार बातम्या प्रकाशित झाल्या। तुमचं याबद्दल म्हणणं काय? हे सर्व खोटं आहे आणि या रुग्णालयामुळे गोरगरीब जनतेला चांगली सेवा मिळून राहिली आहे। आम्हाला आमचे पैसे वाचून राहिले आहे आणि हेच सलाईन अगर सलाईन वगैरे घ्यायचं काम पडलं तर आम्हाला बाहेर 500 रुपये लागतं, पण इथं आम्हाला निःशुल्क सेवा मिळून राहिली आहे आणि या दवाखान्यामुळे आमचा खूप फायदा होऊन राहिला। सिटी प्रतिनिधी दिलदार शेख यांची रिपोर्ट।